मंडळी राम राम. बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये धनंजय पवारचा गेम कसा दिसला? डीपी दादा रॉक ऑन, पॅडी दादा रॉक ऑन, एक नंबर गेम खेळायला यावेळेस डीपी दादा इंडिव्हिज्युअल खेळायला लागलेत. परंतु या आठवड्यामध्ये डीपी दादा एकदम फेअर दिसलेत, कुठे काही चुकीचं जाणवलेलं नाही आणि डीपी दादांनी आता खेळामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे. डीपी दादा या आठवड्यामध्ये नंबर 1ला आहेतच नक्की खेळामध्ये. त्यानंतर पॅडी दादांनी शब्दाच्या पकडीत जे पकडले ते निक्कीला पकडले, बाकीच्या सगळ्या सदस्यांना पकडले, जान्हवीला पकडले, टास्क दरम्यान संग्रामला पकडले. म्हणजे याचा अर्थ पॅडी दादांचा जो खेळ आहे तो एकदम पॉझिटिव्हिटीकडे चाललेला आहे. डीपी दादांचा खेळ या आठवड्यामध्ये एक नंबर चाललेला आहे. अख्ख्या महाराष्ट्राने कोड कौतुक केलेलं आहे. तर धनंजय पवार, तुमचा हाच गेम महाराष्ट्राला पाहायचा होता. कोल्हापूरकर आत्ता या आठवड्यामध्ये नक्कीच खुश झालेले तुमचा गेम पाहून. तुमच्या गेमला तोड नाही असं जर खेळत राहिला ना डीपी दादा, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. पॅडी दादा, तुमचं तर कौतुकच आहे. तुमचा जो खेळ जो आता या 2-3 आठवड्यापासून सुधारला ना, एवढा भारी वाटतो ना पाहायला. प्रत्येक माणसाला त्याचं बरोबर परफेक्ट विवेचन करून सांगता तुम्ही. तुमचा खेळ म्हणजे या आठवड्यामध्ये फेअरनेसचा अगदी शिखर पोहोचले तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगलीच दिसलात या आठवड्यामध्ये. कुठेही अनफेअर गेम करताना तुम्ही दिसले नाही आहात. जिथे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही बोलून दाखवले आहे, जिथं स्टँड घ्यायचं तिथं घेतलेलं आहे. धनंजय पवार, तुम्ही सुद्धा अंकितासोबत जे बोलायचे ते बोलून गेलेले आहेत. परंतु बिग रूम विस्कटली नाही पाहिजे. हाच एक महाराष्ट्राला वाटतं की बी ग्रुप फुटायला नको. बाकी अभिजित सावंतने पण छान गेम खेळलेला आहे. तर या आठवड्यामध्ये जे 2 मला वाटले डीपी दादा आणि पॅडी दादा हे भारीच खेळलेत, भारीच मस्त. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा.